महायुतीच्या नेत्यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता। बावनकुळे, नार्वेकर, सुनील तटकरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, राहुल गुल, जयकुमार गोरेंसह अनेक नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली। विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची आज बैठक। दोन्ही सभागृहाचं कामकाज संपल्यावर विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार। हिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचं महाअधिवेशन। कर्नाटक पोलिसांनी महाअधिवेशनाला परवानगी नाकारली। बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची शक्यता। कर्नाटक पोलिसांच्या मनाईनंतरही महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशन घेण्यावर ठाम। बेळगावात संचारबंदी लागू। वॅक्सिन डेपो परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात। सीमा भागाचा प्रश्न सुटता कामा नये ही काँग्रेसची भूमिका। उदय सामंत यांची टीका। तर बेळगाव हा महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न, त्यांचं म्हणणं चिरडून टाकू नये, आव्हाडांचं आवाहन। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाणार। सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार। मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्केटवाडीला भेट द्यावी, लोकांचं म्हणणं ऐकावं, पवारांचं वक्तव्य। तर ईव्हीएमवर नको, जुन्या पद्धतीनं मतदान घ्या, तालुक्यातील सर्व गावात ठराव करा। मार्केटवाडीतून शरद पवारांचा ईव्हीएम हटावचा नारा। शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा। ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकूण मतं आमच्यापेक्षा कमी, तरी जास्त जागा कशा? निवडणुकीतील मतांची आकडेवारी सांगत शरद पवारांकडून निकालावर शंका व्यक्त। मार्केटवाडीत उत्तम जानकरांना मतदान झालंच नाही, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आमची ही तयारी। राम सातपुते समर्थकांची मागणी। तर मतमोजणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत काहीतरी गडबड, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा देतो, उत्तम जानकरांचं आव्हान। ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या आमदार खासदारांनी राजीनामा द्यावा, पियुष गोयल यांचं आव्हान। ईव्हीएमवर शंका म्हणजे स्वतःची निवड चुकीची झाली असं विरोधक मानतात का, असाही केला सवाल। मार्केटवाडीतील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट। मतांची आकडेवारी ट्विट करत मार्केटवाडी पवार किंवा जानकरांची मक्तेदारी नसल्याची टीका। सत्ताधाऱ्यांना विजयावर विश्वास नाही, म्हणजेच त्यांच्या विजयात काहीतरी घपलाय, उद्धव ठाकरेंची टीका। हरल्यावर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप। घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत, विरोधकांनी आता रडगाणं थांबवावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर। पराभव झाल्यानं ईव्हीएमच्या विषयाबाबत जाग आली। राज ठाकरेंनी 2018ला सर्वसमावेशक पत्र पाठवलं होतं, तेव्हा कुणालाही ईव्हीएमबाबत प्रश्न पडले नाहीत। अविनाश अभ्यंकरांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, रवी राणा देखील आमदारकीचा राजीनामा देतील। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यावरून नवनीत राणांचं आव्हान। ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोलच्या वेळी उपस्थित होते। मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटची सही घेतली। बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या मार्केटवाडीत जाणार। नाना पटोले मार्केटवाडी गावातील लोकांशी संवाद साधणार। किचन पडळकर आणि सदाभाऊ खोत उद्या मार्केटवाडी दौऱ्यावर। नाना पटोले, पडळकर आणि खोत एकाच दिवशी मार्केटवाडीत। उद्या पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा होणार। प्रकाश आंबेडकरांचं राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र। विधानसभा निवडणुकीतील मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल आंबेडकरांकडून चिंता व्यक्त। ईव्हीएम विरोधातील लढ्यात अभिजित बिचुकलेंचा शरद पवारांना पाठिंबा। शरद पवारांचा पराभव महाराष्ट्रात होऊ शकत नाही, बिचुकलेंकडून भावना व्यक्त। इंदापूरमधील तरंगवाडीत ग्रामस्थांची ईव्हीएमच्या समर्थनात मिरवणूक। डीजे लावून घोड्यावर प्रतिकात्मक ईव्हीएम घेऊन मिरवणूक काढली। पुण्यातील मवियाचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात कोर्टात जाणार। पराभूत उमेदवारांचा आज दिल्ली दौरा, तर मंगळवारी सुप्रीम कोर्टात वकिलांची भेट घेणार। विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आणि उपाध्यक्षपद महाविकास आघाडीला द्या, विरोधकांची मागणी। नाना पटोले, भास्कर जाधव यांची देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा।
विधानसभेत विरोधकांसह उर्वरित आमदारांचा शपथविधी. संविधान हातात घेत नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसह नितीन राऊतांकडून विधानसभेत आमदारकीची शपथ. आमदारकीची शपथ घेण्यास नकार म्हणजे संविधानाचा अपमान. विरोधकांच्या सभात्यागवरून चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक. शिवसेनेतून मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचं प्रगती पुस्तक तयार. शिंदे गटातून 10 ते 12 जणांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ देणार, सूत्रांची माहिती. तर गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे यांचा उल्लेख. शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य प्रतोदपदी रमेश बोरनारेंची निवड. विश्वासदर्शक ठरावाला आज आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश. रमेश बोरनारेंकडून मुख्य प्रतोद म्हणून आदेश जारी. विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घेताना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांची वाचता वाचता भंबेरी उडाली. शपथ वाचत असताना अनेक शब्द अडखळल्याचं समोर. चंद्रचूड यांनी लोकशाहीचा खून करण्यामध्ये सहकार्य केलं. पृथ्वीराज चव्हाणांची माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर टीका. तर पराभव जिव्हारी लागल्यानं विरोधकांचा आक्रस्ताळेपणा सुरू. प्रवीण दरेकरांचा पलटवार. महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरू झालं. गरिबाच्या कल्याणाचं राज्य म्हणून देवेंद्र पर्वाची ओळख राहील, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीचे वेध लागले. महापालिका निवडणूक झाल्यास भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत. पक्ष स्थापन केल्यावर काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते ती नाहीये. उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका. हिंदुत्व सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंची काय दशा झाली ते बघा. उद्धव ठाकरेंना दारोदार फिरावं लागतंय, प्रकाश महाजनांची टीका. तर आमची दिशा आणि दशा बघू नका, राज ठाकरे खंबीर. महाजनांचं ठाकरेंना उत्तर. राज ठाकरेंची हवा गेली आहे, त्यांना महायुतीत घेऊन फायदा नाही. मी असताना महायुतीला राज ठाकरेंची गरज नाही, रामदास आठवलेंचं वक्तव्य. भाजपमुळेच तुम्ही मंत्रिपदावर आहात, तुमचा भाजपला काही फायदा नाही. रामदास आठवलेंच्या राज ठाकरेंवरील वक्तव्यानंतर प्रकाश महाजन यांचा पलटवार. सपाचे महाराष्ट्रातील नेते भाजपची बी टीम म्हणून काम करतायत. आदित्य ठाकरेंचा अबू आझमी आणि रईस शेख यांच्यावर निशाणा. दरम्यान बाबरी मशिदी संदर्भात मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटवरून अबू आझमींनी आक्रमक भूमिका घेतली होती. आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरेंची विधानभवनात भेट. दोन्ही नेत्यांची विधानभवनाच्या कॉरिडॉरमध्ये बातचीत. पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांसोबतच्या भेटीचे फोटो एक्सवर पोस्ट. मराठवाड्यातील दुष्काळ निर्मूलन आणि बेरोजगारीबाबत चर्चा केल्याची माहिती. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला फडणवीसांची साथ. 8 वर्षानंतरही फडणवीसांनी पीडित कुटुंबाची साथ सोडली नाही. पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्याला फडणवीसांची उपस्थिती. फडणवीस शब्दांचे पक्के ट्विट करत दरेकरांकडून कौतुक. कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यात प्रवीण दरेकरांनी मंगलाष्टक गायलीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या सोहळ्याला उपस्थित होते. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची महाराष्ट्र कार्यकारिणी बरखास्त. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणी ही बरखास्त. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मोठ्या बदलाला सुरुवात. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये गैनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराजांची जीव घसरली. काँग्रेसनं देशाला लुटण्याचं कार्य केलं, महाराजांची टीका. गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला विरोध. देवकरांच्या पक्षप्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज. मागाठाणेमध्ये आमदार प्रकाश सुर्वेंच्या समर्थकांची बॅनरबाजी. बॅनरवर प्रकाश सुर्वे यांचा भावी मंत्री असा उल्लेख. अर्जुन खोतकरांना मंत्रिपद मिळावं यासाठी अंबडमध्ये मुस्लिम कार्यकर्त्यांचं दर्ग्यावर चादर चढवून साकडं. 3 दिवस उपवास करण्याचा देखील कार्यकर्त्यांचा निर्णय. पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं विठ्ठलाची महाआरती. तर तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्रिपद मिळावं यासाठी विठ्ठलाला साकडं. मधील बनावट औषधांच्या रॅकेटचं प्रकरण. तानाजी सावंत मागील 2.5 वर्ष आरोग्यमंत्री होते, मात्र बनावट औषधांच्या रॅकेटबाबत त्यांनी काहीच केलं नाही. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूंची सावंतांवर टीका.
भिवंडीतील मराडेपाडामध्ये साकारलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर। 17 मार्चला शिवजयंतीदिनी प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार। शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू चौधरी यांची माहिती। अकोल्यात आरोपीच्या शोधात असलेल्या वनविभागाच्या पथकावर दगडफेक। मल्हारखेडमध्ये आरोपीला समन्स देण्यासाठी गेल्यावर दगडफेकीचा प्रकार। अकोट तालुक्यात पोलीस बंदोबस्त। नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील अस्लोद गावात आता दारूबंदी होणार। दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात उभी बाटलीसाठी एकूण 49 मतं आणि आडव्या बाटलीसाठी 612 मतं। नवी मुंबईतल्या वाशीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा। नागरिकांकडून बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध। बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविरोधात घाटकोपरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा। तर ठाण्यातही हिंदू संघटनेचा एल्गार। काळ्या फिती बांधून नौपाडा ते छत्रपती शिवाजी मैदानापर्यंत मूक मोर्चा। गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी। कापणी केलेल्या धान पिकाला फटका। भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। मळणी करून ठेवलेल्या भात पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरात घसरण। सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा। नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची आवक घटली। हिरव्या मिरचीच्या उत्पादनाला शेतकऱ्यांनी पसंती दिल्यानं यंदा लाल मिरचीच्या उत्पादनात मोठी घट। धुळ्यात दुधी भोपळ्याला चांगला भाव देण्याची मागणी। किमान 40 ते 50 रुपये किलो भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी। धुळ्यातील दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची विक्रमी आवक। 2400 क्विंटल आवक। उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे मक्यावर किडीचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांकडून मक्यावर फवारणी। धुळ्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस वेचणी। वातावरण बदलामुळे वेचणीच्या कामांची लगबग। बुलढाण्यात ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता। जालना जिल्ह्यातील विविध भागात पावसाची हजेरी। पावसामुळे जाफराबाद बदनापूर तालुक्यातील ज्वारीचं पीक जमीनदोस्त। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली। बाजार समितीत सोयाबीनला 4200 रुपयांचा दर। भाजपचे आमदार राम भदाणे यांच्या वतीनं स्वखर्चातून व्यायामशाळेला साहित्य। ग्रामस्थ आणि व्यायामप्रेमींकडून आमदार भदाणे यांचे आभार।